मोबाईलमधील सिम कार्ड बंद पडणार असल्याची थाप मारत एका भामट्याने शेतकऱ्याचा मोबाईल OTP घेतला. त्यानंतर त्याने सिम हॅक करून बँक खात्यातील तब्बल 10 लाख रुपये हडपल्याचा प्रकार गुरुवारी दिनांक 16 रोजी उघडकीस आला. किनवट तालुक्यातील प्रधान सांगवी येथील सपना श्रीकांत कांगणे यांनी त्यांच्याकडील 10 लाख रुपये कॅनरा बँकेच्या किनवट शाखेत ठेवले होते. बँक खात्याला त्यांचे पती श्रीकांत कागणे यांचा जिओ कंपनीचा मोबाईल क्रमांक लिंक आहे. दिनांक 1 जानेवारी रोजी अज्ञात भामट्याने अनोळखी क्रमांकावरून शेतकरी श्रीकांत कागणे यांना फोन केला. तुमचे सिम कार्ड बंद पडणार आहे, ते बंद पडू नये यासाठी मी तुम्हाला एक OTP पाठवतोय. मला तो OTP नंबर सांगा असं सांगितलं. सिम कार्ड बंद होण्याच्या भीतीने कागणे यांनी त्या भामट्याला OTP सांगितला. त्यानंतर त्याने OTPद्वारे कागणे यांचं सिम कार्ड हॅक केलं. हॅक केलेला नवा नंबर सपना कागणे यांच्या बँक खात्याला लिंकही केला. इकडे श्रीकांत कागणे यांचा सिम OTP दिल्यापासून बंद पडला. याबाबत त्यांनी जिओ केअरशी संपर्क साधला तेव्हा त्यांना 3 दिवसात सिम सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कागणे यांनी सिम सुरूच केलं नाही. दरम्यान कागणे यांनी गोकुंदा येथील रमाकांत गायकवाड यांच्याकडून नवीन घर खरेदी केले. घराचे पैसे देण्यासाठी सपना कागणे यांनी गायकवाड यांना 5-5 लाख रुपयांचे 2 चेक दिले. गायकवाड यांनी सदर चेक बँकेत दिले, परंतु कागणे यांच्या खात्यात पैसेच नसल्याचं बँकेनं सांगितलं. दिनांक 14 जानेवारी रोजी बँक मॅनेजरने कागणे यांना तुमचे चेक बाउन्स होत असून तुम्ही बँकेत या असा फोन केला. बँकेत येऊन स्टेटमेंट पाहिलं असता अज्ञात भामट्याने दिनांक 2 जानेवारी रोजी 5,000, 3 रोजी आधी 25,000, नंतर 7.45 लाख रुपये असे एकूण 10,01,709 रुपये हडपल्याचं निदर्शनास आलं. या प्रकरणी सपना कागणे यांनी गुरुवारी दिनांक 16 पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचा कलम 318(4), 319(2), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(c) व 66(d) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे अधिक चौकशी करीत आहेत.